तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण आपल्या बर्थ डेटप्रमाणे तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमचं प्रोफेशनप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर काय असायला पाहिजे, त्याप्रमाणे तुमची नेम न्युमरॉलॉजी काय असायला पाहिजे, तुमचा व्हेइकल नंबर काय असायला पाहिजे, हे सगळं बघतो. ज्याजवळ बर्थ डेटच नाही आहे हो. त्यांनी कॉमनली 5 नंबरला यूज करायला पाहिजे, कारण 5 नंबर हा जो आहे हं. हा सगळ्यांचा फ्रेंडली नंबर आहे. तर इन्स्टावर पण टाकताना नेम न्युमरॉलॉजी प्रमाणे तुमच्या बर्थ डेट प्रमाणेच तुम्ही हा आपला शुक्र पर्वत आहे. हं. इथे तुम्ही लिहा किंवा इथे तुम्ही साधं साधं तूप लावा, घरातलं दही लावा. हा शुक्र पर्वत तुमचा एन्हान्स होतो, स्ट्रॉंग होतो. आणि जेव्हा शुक्र स्ट्रॉंग होतो तर लाईफमध्ये लक्झरी येते. रेमेडीज ज्या असतात, माझ्या ज्या काही रेमेडीज असतात या जास्तीत जास्त मंत्रोपचार असतात. त्याच्यानंतर दान धर्म पुण्य, हे जे काम दान धर्म केल्याने जे पुण्य मिळतं त्याच्याने तुमचे ग्रह ठीक होतात. लास्टला जो नंबर असतो मोबाईलचा, म्हणजे 10th प्लेसचा सगळ्यात शेवटचा, तो तुम्हाला सांगतो की तुम्हाला कसे कॉल येणार आहे, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहात, तुमचं काम काय आहे, तुम्हाला काय पाहिजे, याच्यावरनं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे. आयडियल सिग्नेचर कशाला म्हणू शकतो, तर आयडियल सिग्नेचर म्हणजे तुम्ही तुमचं नाव लिहा, तुमचं सरनेम लिहा, त्याच्या खाली एक अंडरलाईन करायची आहे की सिग्नेचरमध्ये कट करायला पाहिजे. कट तर कधीच करायचं नाही, तुम्ही स्वतःलाच कट करतात, अशा लोकांची ऑपरेशन्स होतात. आपण बघतो की बरेच सेलिब्रिटीज आपलं नाव चेंज करतात, म्हणजे डबल ए वापरतात, डबल एच वापरतात किंवा असे रिपीटेड लेटर्स ते वापरत असतात. तर हे नेम न्युमरॉलॉजी नेमकं काम कसं करतं? आता लग्नाच्या वेळेस मी असं म्हणते की फक्त न्युमरॉलॉजी नाही बघायची आहे, त्यावेळेस तुम्हाला कुंडली बघायचीच आहे. इनफॅक्ट मी तर म्हणेल सिग्नेचर बघायला पाहिजे. 2025 पेक्षा बेस्ट आहे 2026. का तर 1 येतो आहे आणि 1 म्हणजे राजा आहे. सगळ्यांना राजा बनवण्याचा प्रयत्न असणारच आहे 2026 मध्ये. नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्यासोबत दिवा ऑकल्ट या संस्थेच्या फाउंडर डॉक्टर विजयश्री चितलंगे मॅडम आहेत. मॅमविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास त्यांनी सायकोलॉजीमध्ये मास्टर्स आणि PhD केली आहे. गेल्या 13 वर्षापासून ते ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू, ग्राफॉलॉजी यासारख्या अनेक विषयांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी त्यांचे स्किल्स वापरून आजपर्यंत 5,000 पेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन घडवले आहे. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण न्यूमरोलॉजी विषयी जाणून घेणार आहोत आणि निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मॅम, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. जसं मी बोललो की आज न्यूमरोलॉजीवर आपण पॉडकास्ट करणार आहोत. तर न्यूमरोलॉजी म्हणजे नेमकं काय, हे आम्हाला सोप्या भाषेत समजून सांगा. येस, आता न्यूमरोलॉजी म्हणजे मराठीत म्हटलं की अंकशास्त्र. हो. तर आपण जेव्हापासून आपला बर्थ होतो, आपला जन्म झाला तेव्हापासून अंक आपल्या सोबत आहेत. कारण जसा झाला मूल तसंच डॉक्टर काय बघतात, वेळ, बरोबर, नंबर आलेत. हो. ठीक आहे, मग तिथून मग डेट काय आहे, मग आपण मोठं होतो, 10th मध्ये गेलाय का, कशामध्ये गेलेला आहे, 12th मध्ये. नंबर्स प्रत्येक जागेवर आहेत आपल्या लाईफमध्ये. इयर म्हणा, आता मोबाईल नंबर म्हणा, आपला आणि माझं आणि तुमचं कम्युनिकेशन कसं झालं, तर फोनवर जर झालं, त्याच्यामध्ये पण नंबर आले. आता तुम्ही म्हणाल आधी तर फोन नव्हते, तर आधी आपण ऍड्रेस काय म्हणायचो की कोणत्या नंबरची गल्ली आहे, कोणत्या नंबरचं घर आहे. म्हणजे प्रत्येक जागेवर नंबर्स हे आलेले आहेत. आता हे नंबर वर्क कसे करतात, तर प्रत्येक नंबराला एक स्पंदन आहे. माझं असं म्हणायचं, जसं मूल झाल्या नाही रडला तर आपल्याला टेन्शन येतं. व्हायब्रेशन्स आलेच पाहिजे, व्हायब्रेट झालंच पाहिजे, तो रडायलाच पाहिजे त्यांनी. तर व्हायब्रेशन्स आलेले आहेत. तसंच प्रत्येक नंबराचे व्हायब्रेशन्स आहेत. प्रत्येक नंबरचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते अल्फाबेट्सला म्हणजे लेटर्सला पण दिलेले आहेत. इंग्लिश लेटर्सला पण दिलेले आहेत, मराठीला पण दिलेले आहेत. फक्त मराठीचा खूप जास्त आपण यूज करत नाही. जास्त यूज आणि त्याचा इफेक्ट पण जो आहे तो इंग्लिश लेटर्समध्ये येतो. तर न्यूमरॉलॉजी इन शॉर्ट म्हटलं आपण, तर हे काय आहे, तर एक स्पंदन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, ज्याचा आपण आपल्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी, लाईफमध्ये इम्प्रूव्ह झालं पाहिजे त्यासाठी यूज करू शकतो. आणि तो जर आपण प्रॉपरली यूज केला तर नक्कीच लाईफचे हेल्थ रिलेटेड, वेल्थ रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड प्रॉब्लेम्स हळूहळू सॉल्व्ह होताना आपल्याला दिसतात.
आणि आता तुमच्या बोलण्यावरून एक गोष्ट मला लक्षात आली, की नंबर्सचा आणि आपल्या आयुष्याचा फार संबंध आहे. म्हणजे अगदी हो. जन्मापासून आणि आता तुम्ही येस. एक्झाम्पल दिलं, की फोन केला त्यात पण आपण नंबर वापरला. नंबर. तर तो रिलेशन मला समजून सांगा. म्हणजे नंबर आणि आपलं आयुष्य या हां. गोष्टी कशा एकमेकांना इन्फ्लुअन्स करतात? आता बघा, एक छोट्याशा उदाहरणाने मी हो, तुम्हाला हो. समजावते, की माझी बर्थ डेट फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 2000 आहे. हं. ही करेक्ट नाही आहे. फक्त एक सांगते येस. आहे. आणि माझं नाव हं. विजयश्री चितलांगे आहे. हो. आता बर्थ डेटला मी चेंज करू शकते का? नाही. नाही करू शकत. तर बर्थ डेट मधला जो फर्स्ट बर्थ डेट जी आहे, डेट म्हणजे त्याला म्हटलं जातं मूलांक. ओके. म्हणजे 1 तारीख जी आहे, हा माझा मूलांक आहे. जर माझी तारीख ही 19 असती, तर 19 मध्ये काय येतं 1 आणि 9. 9, मग 1 अधिक 9 10 10. आलेत. मग 10ला परत 1 अधिक 0 केलं आपण, परत 1 आला. तर हो. म्हणजे मूलांक काय आला? 1 आला. हं. तर हा झाला मूलांक आणि त्याच्यानंतर येतो भाग्यांक. भाग्यांक म्हणजे काय? तर पूर्ण बर्थ डेटची टोटल म्हणजे 1 जानेवारी 2000. हं. याची पूर्ण आपण जर केली तर 2, 3, 4 4 पूर्ण डेट येते. म्हणजे 1 तारीख, महिना 1 जानेवारी जानेवारी. म्हणजे 1च आलेला हो. आहे. त्याच्यानंतर इयर काय आहे तर 2000 तर 2000 0. आहे. हो. तर कंप्लीट काय झालं की 4 आलंय. तर हं. भाग्यांक काय आलेला आहे? 4. आता ह्याला मी चेंज करू शकते का? नाही, हे तर ह्या गोष्टी चेंज नाही होऊ नाही शकत. करू शकत. माझ्या नावाला मी चेंज करू शकते का? नावात करू शकतो चेंज. नावात करू शकतो. हं. तर जर कोणाचं नाव आणि त्याचा मूलांक हा एकमेकांशी कोरिलेट होत असेल, म्हणजे चांगला असेल, व्हायब्रेट होत असेल, एकमेकांचे त्यांचे स्पंदनं मिळत असतील, तर त्याला त्याच्या लाईफमध्ये ग्रोथ मिळते. हं. आणि जर नसेल, तर हे बघा खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं नाही आहे. बट जिथे स्मूथली काम व्हायला पाहिजे, तिथे स्मूथली काम होत नाही. लाईफमध्ये हर्डल्स येतात, मॅरेजमध्ये हर्डल्स येतात किंवा जॉब करत असाल तर जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येतील. डिपेंड्स की तो कोणत्या फील्डमध्ये आहे, त्याला प्रॉब्लेम्स काय आहेत. मग त्याप्रमाणे आपण त्याची न्यूमरॉलॉजी करणार. आपण त्याच्या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये न्यूमरॉलॉजीप्रमाणे चेंजेस करतो. तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण आपल्या बर्थ डेटप्रमाणे तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमचं प्रोफेशनप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर काय असायला पाहिजे, त्याप्रमाणे तुमची न्यूमरॉलॉजी काय असायला पाहिजे, तुमचा व्हेइकल नंबर काय असायला पाहिजे, हे सगळं बघतो आणि त्याच्याने तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसतेच. येस आणि या सगळ्या गोष्टींविषयी तर बोलणारच आहोत आपण. येस, पण येस. मला आधी हे जाणून घ्यायला आवडेल, की न्यूमरोलॉजी मागे काही शास्त्र किंवा सायन्स आहे का? हां, ऑब्व्हियसली आहे. जसं मी आधी सांगितलं, की प्रत्येक नंबरला हे व्हायब्रेशन्स दिलेले आहेत हं, हं. आणि हे कुठं ना कुठं आपण प्लॅनेटशी पण जोडतो. प्रत्येकाला माहिती आहे, की 1 नंबर सूर्य आहे, 2 नंबर चंद्र, 3 गुरु, 4 राहू, 5 बुध, 6 शुक्र, 7 केतू, 8 शनी आणि 9 म्हणजे मंगळ. हं. तर आता हे नंबर्स आलेले आहेत. हे आपले प्लॅनेट्स आहेत. आपल्या प्लॅनेट्स जे आहेत, जर कोणी म्हणत असेल, ज्याला न्यूमरॉलॉजीमध्ये बिलकुल विश्वास नाहीये, तर तो म्हणू शकतो, "ठीक आहे, नाहीये." मी त्याला म्हणेल, "ठीक आहे, नाहीये." हं. पण प्लॅनेट्स तर आहेत. हो. हे तर सगळ्यांना माहिती आहे, की प्लॅनेट्स आहेत. चंद्र तर आहे, हं. सूर्य तर आहेत. हो. तर हे सूर्य, चंद्र, बुध हे आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करतात. प्रत्येक जण जो आहे आज नंबर्स घेऊन फिरतो आहे. म्हणजे आपण ते प्लॅनेट्स आपल्यासोबत आहेत. काही ना काही रूपामध्ये आपल्याजवळ आपण अ, काही ग्रहांची जे एनर्जी आहे ती जास्त यूज करतो आहे. ज्या ग्रहांची कमी यूज करायला पाहिजे त्यांची पण आपण जास्त यूज करण्यामध्ये येते. मग आपल्याला प्रॉब्लेम्स दिसतात. बऱ्याचदा असं होतं की ॲस्ट्रोलॉजीप्रमाणे तर आपलं सगळं काही चांगलं आहे. हो, हो. पण तरी मग माझ्या लाईफमध्ये, भाग्यामध्ये का मला प्रॉब्लेम्स येतात? हं, हं. तर बाबा रे, तू तसं चुकीची कामं करतो आहेत किंवा तू रॉंग प्रोफेशनमध्ये आलेला आहे किंवा तू रॉंग नेम यूज करत असेल, रॉंग सिग्नेचर यूज करत असेल, हे सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये इम्पॅक्ट करतात. तर जर आपण आपला नंबर, आपला जे आपले काय म्हणूया नाव आहे, हं. हे सगळ्या गोष्टी बर्थ डेटप्रमाणे घेतल्यात, तर तुम्हाला नक्कीच लाईफमध्ये इम्पॅक्ट करते आणि ते ग्रहांवर पण आहे. हं, हं, हं. जर चांगली ग्रह आहे आणि तुम्ही हे चुकीचं करता आहात तरी प्रॉब्लेम येईल आणि ग्रह खराब आहेत,
तुमचे ग्रह खराब, पण ह्या गोष्टी तुम्ही चांगल्या यूज करत असाल, न्यूमरॉलॉजी वगैरे, म्हणजे वाईस वर्सा हो हो म्हणेल हो मी. हो तर वाईस वर्सा असेल तर तुम्हाला फायदा नक्कीच होतो. कधी बऱ्याचदा असं होतं, जसं ग्रहांना आपण चेंज करू शकत नाही. मी कुंडली चेंज करू शकणार आहे का तुमची? नाही नाही करू करू शकत. हो पण काही न्यूमरॉलॉजीप्रमाणे मी काही चेंज करून त्या ग्रहांना स्ट्रॉंग केलं. न्यूमरॉलॉजीप्रमाणे, ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे, ग्राफॉलॉजीप्रमाणे तुमची सिग्नेचर बनवून दिली, हम्म, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. बरोबर म्हणजे हे असं नाहीये की एकच मी गोष्ट घेऊन बसले आणि मला त्याच्यानेच फायदा होईल. सगळ्यांनी सोबत घेतलं. जसं फॉर एक्झाम्पल, एक फिट हेल्दी लाईफ जगण्यासाठी आपण काय-काय करतो? फक्त आपण हेल्दी डाएटच घेतो का? नाही व्यायाम वगैरे पण करतो हेल्दी डाएट असतं, एक्सरसाइज असते, योगा, प्राणायाम, येस वॉक, गुड स्लीप, त्याच्यानंतर इमोशन्सवर कंट्रोल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करतो त्यावेळेस हेल्दी लाईफ जगल्या जाते. हो तसंच आपल्याला ग्रोथ करायची आहे, तर आपण सगळ्या गोष्टी बघितल्यात तर नक्कीच ग्रोथ मिळेल. म्हणजे न्यूमरॉलॉजी सोबत ॲस्ट्रोलॉजी वगैरे सगळ्या गोष्टी आपण न्यूमरॉलॉजी सोबत मी तर असं म्हणेल, ॲस्ट्रॉलॉजी बघायलाच पाहिजे. प्रत्येक न्यूमरॉलॉजिस्ट हा बघतोच. हम्म, हम्म, हम्म. बघतोच. तर सांगणार नाही सांगणार, इट्स डिपेंड्स ऑन हिम ऑर हर, हा पण बघायला पाहिजे. येस कारण बऱ्याचदा असं होतं की ज्या काही न्यूमरॉलॉजीमध्ये जे काही अशा आहेत, काही मिथ्स आहेत म्हणा, किंवा काही प्रत्येक फील्डमध्ये कुठेतरी एक लिमिटेशन्स आहेत, की तिथपर्यंतच आपण करू शकतो. तर जिथे न्यूमरॉलॉजीमध्ये लिमिटेशन्स येतात, तिथे मग आपण ॲस्ट्रॉलॉजी यूज करू शकतो. बरोबर बरोबर आणि आता आपण मूल्यांक आणि भाग्यांक विषयी येस. आणखी बोलूया तर हो. त्याविषयी आम्हाला अजून सांगा म्हणजे मी ऐकलं की एक ड्रायव्हर आणि एक कंडक्टर असतो हां, तर ड्रायव्हर अँड कंडक्टर म्हणजेच मूलांक आणि हो हो भाग्यांक. हो जसं मी आता आधी सांगितलं तुम्हाला, की मूलांक म्हणजे काय, तर हम्म, तुमची बर्थ डेट. आता जसा एक्झाम्पल खूप इझी घेतलेला मी. आता जसा दुसरा एक एक्झाम्पल घेतला तर 25 मार्च हम्म, 1992 हम्म, जर असं आपण घेतला, तर 25 म्हणजे काय आहे, तर मूलांक आहे. आता 25 हा मूलांक कसा म्हणून, कारण आपल्याला 1 डिजिट मूलांक पाहिजे. बरोबर तर 2 अधिक 5 म्हणजे किती येतील? 7. 7 तर तो मूलांक काय झाला, तर 7 झाला. हम्म, आणि मग याची पूर्ण टोटल केली म्हणजे 2 अधिक 5 अधिक 3 अधिक 1992 म्हटलं तर अधिक 1 अधिक 9 अधिक परत 9 परत 2. हम्म. आता टोटल किती येईल तुम्ही करा आणि आम्हाला कमेंट करा की किती येते. हा, ती भाग्यांक. हा, आता मूलांक काय आहे हो आणि भाग्यांक काय? हम्म, मूलांक म्हणजे तुम्ही पर्सनली कसे आहात. जसा एक शॉर्टमध्ये 1 ते 9 नंबरचे सांगते मी, हो की 1 नंबरची लोकं कशी असतात. हम्म. तर 1 म्हणजे हा जो असतो हा सूर्यासारखा असतो. मूलांक एक हां, मुलांकाबद्दल बोलतोय. मुलांक म्हणजे काय, तर कोणत्याही महिन्याची बर्थ डेट 1 असेल हम्म, किंवा 10 असेल किंवा 19 असेल, तर हे काय झालेले आहे, तर मुलांक हो आहेत. हो ओके. तर कोणत्याही महिन्याची, हम्म, याला तुम्ही जर तुमचा जन्म झालेला आहे, तर तुमचा मुलांक हा 1 एक आहे. आहे हो आणि 1 मुलांकवाले कसे असतात, तर हे ना थोडे हट्टी असतात. हम्म, सूर्य कसा असतो, तसे हे असतात. आणि आता काही म्हणतील, "नाही, आम्ही असे नाही आहोत." तर तुम्ही तसे बना. जर नसाल, तर तसे व्हा, तर तुम्हाला ग्रोथ मिळेल. जर तुम्ही तुमच्या मुलांकप्रमाणे राहिलात, तर नक्कीच तुम्हाला ग्रोथ मिळते. तर हट्टी असतात, तर आता तुम्ही म्हणाल, की आम्ही काय हट्टी व्हायचं? तसं नाही. हट्टी नाही बनायचं आहे तुम्हाला. हट्टी इन द सेन्स, की जॉबमध्ये आहात किंवा बिझनेसमध्ये आहात, तर माझा हट्ट हा आहे, की मला हे गोल कंप्लीट करायचंच आहे. हो हो असा हट्ट धरायचा आहे. हम्म. वेगळा नाही. म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्हमध्ये थोडे हाय टेम्पर्ड असतात. बट यांचं असं असतं, की थोडे डॉमिनेटिंग नेचरचे पण असतात. कारण राजा आहे ना, एक म्हणजे सूर्य म्हणजेच राजा आहे. तर थोडे डॉमिनेटिंग नेचरचे असतात 1 नंबरवाले. तसंच बघितलं तर 2 म्हणजे काय आहे, जसं 1 म्हटला तर किंग आहे, तर 2 म्हटला तर क्वीन आहे. हळव्या मनाचे असतात, शांत असतात. यांना ना टार्गेट दिलेली कामं यांना बिलकुल जमत नाही. मन चंचल असतं यांचं. 2 म्हणजे चंद्र आहे. चंद्र कसं आहे? 15 दिवस कंप्लीट असतो. 15 दिवस हळू कमी होतो. हो तर कधी एकदम हाय मूडमध्ये असतात, कधी एकदम लो मूडमध्ये असतात. तर 2 मुलांक कोणाकोणाचा असणार आहे? तर ज्यांची बर्थ डेट 2 आहे, 11 आहे, 20 आहे, 29 आहे. कोणत्याही महिन्याची. हम्म, तर ते 2 मुलांकवाले आहेत आणि हे स्वभावाने असे असतात. 3 आता बघितलं तर 3 मुलांक काय आहे, तर कोणत्याही महिन्याची 3 तारीख, 12 तारीख, त्याच्यानंतर येईल 21 तारीख आणि 30 तारीख. तर हे 2, 12, 21, 30 म्हणजे मुलांक 3.
मुलांक 3 वाले कसे असतात, ज्याप्रमाणे गुरु असतो, ऑलवेज काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे ज्ञान देणे. आपल्या बघा ग्रुपमध्ये एक ना एक असा असतो, की जो आपल्याला ज्ञान वाटत असतो. बरोबर. है ना? तर समजायचं हा मुलांक 3 3 वाला मुलं असेल. आहे. म्हणजे आणि तो कधीही मदतीला पण तो तयार असतो. हं, हं. स्वतः जवळ नसेल तरीही ते हेल्प करतील असे पण असतात मुलांक 3 वाले. आता मुलांक 4 म्हणजे काय तर अतरंगी लोकं असतात. जुगाडू ज्याला म्हणतात ना, की साम, दाम, दंड, भेद सगळं करणार, पण तुमचं काम करून देणार. जर कोणाचा मित्र हा 4 नंबरवाला असेल, तर तुम्ही त्याला रात्री पण फोन करा. तो तुम्हाला हेल्प करेल. आणि शक्यतो बघितलंय, की 4 नंबरवाले मित्रांचा दुसरे जो त्याचा मित्र आहे, म्हणजे 4 आणि 7 वाले हे मित्र असतात. शक्यतो बघितलेला आहे. त्याच्या मागचं लॉजिक असं आहे, की 4 म्हणजे राहू आहे आणि 7 म्हणजे केतू आहे. तर राहू आणि केतू हे आपोआप अट्रॅक्ट होतात. तर 4 नंबर मुलांक कोणाकोणाचा असतो? तर ज्यांची बर्थ डेट कोणत्याही महिन्याची 4ला आहे, 13ला आहे, 22ला आहे आणि 31st कोणत्याही महिन्याची असेल, तर त्यांचा मुलांक हा 4 आहे. आणि ही लोकं खूप अतरंगी असतात, जुगाडू असतात. परत एकदा सांगेल आणि अ, त्यांना कोणाचीही मदत करायला आवडते. बट जर कोणासोबत त्यांचं खटकलं, तर त्याचं काही खरं नाहीये. हं, आणि 5 वाले हे खूप गोंडस असतात. हं. गोंडस इन द सेन्स म्हणजे जर एखादी माझ्या याची लेडी आहे, तिचं 5 पण असेल, तरी ती इनोसंट दिसायला खूप छान छोटं बाळासाठी सारखी असणार आहेत. एका जागेवर बसणारे नसतात 5 लोकं, 5 नंबरची लोकं. आणि या लोकांनी ट्रॅव्हल करायला पाहिजे, हं. शॉर्ट ट्रॅव्हल्स. एकाच जागेवर बसून काम करत असेल, तर मी यांना म्हणेल, की उठा, थोडं फिरत चला, वॉक करा. एका जागेवर 5 नंबरवाल्यांनी बसून काम करू नये. कारण 5 म्हणजे बुध आहे. सगळ्यात छोटा ग्रह आहे. फिरणारा असतो. तर 5 नंबरवाल्यांनी फिरतं राहायला पाहिजे. म्हणजे हं. कधी हे काम केलं, कधी ते केलं. आणि 5 नंबरवाले जरी जॉब करत असतील, तरी यांच्या मनात असं असतं, की मी बिझनेस पण करावा. हं, हं, हं. हे कुठे ना कुठे असतं. 5 नंबर कोण-कोण आहे? तर ज्यांची बर्थ डेट 5 आहे, 14 आहे आणि 23 आहे. तर हे 5 आहेत. 6 म्हणजे शुक्र आलेला आहे. टॉप टिप राहणं यांना खूप आवडतं. नीटनेटकं राहणं, ऑल्वेज परफ्यूम वगैरे लावणार. राहत नसाल तर तसे राहा. मी परत एकदा म्हणेल, की तसे राहा. म्हणजे घरात पण मी बघितलेलं आहे, की 6 नंबरवाली लोकं हे कपडे प्रेस केलेली कपडे घालून बसणारी लोकं असतात 6 नंबरची. तर तशी ही असतात आणि त्यांनी तसं राहायला पण पाहिजे. 6 म्हणजे परत एकदा सांगेल, की 6 नंबर 6, 15 आणि 24 ओके. हे हो, बरोबर. 6 नंबरवाले हं. आहेत. 7 नंबर कोण-कोण आहे तर 7, 16 आणि 25. हं. 7 म्हणजे केतू आहे. बोलायला गेलं तर ज्याच्या कोणाशी मित्रता असेल त्याच्याशी खूप छान बोलतील. नाहीतर एकटे आपले गुपचूप बसून राहणारी लोकं असतात. स्पिरिच्युअल थोडी असतात ही लोकं आणि आपल्या मित्रासाठी काही पण करतील ही पण लोकं 7 नंबरवाले. पण हे थोडे एकटे पडतात. हं. एका एज नंतर थोडे एकटे पडतात. एकटेपणा यांना म्हणजे मी बघितलं आत्तापर्यंतचा माझा जो ऑब्झर्वेशन आहे, तर 7 नंबरवाल्यांना या लोकांचा प्रॉब्लेम असा असतो ना, की हे मनाने विचार करणारी असतात. त्या इमोशनल. इमोशनल असतात. इमोशनल म्हणण्यापेक्षा की म्हणजे असं नाही की रडकी असतात, हं, हं. तसं नाही. हळव्या मनाची असतात, ओके. हां. की लगेच कोणालाही मदत करायला जातील. ते बॅकग्राऊंड बघणार नाही त्याचं, काही बघणार नाही आणि मग त्यामुळे यांना धोका लवकर मिळतो 7 हं, नंबरवाल्यांना. हं. 8 शनिदेवताचं आहे. सगळेच घाबरतात 8ला, पण 8 नंबर इतका चांगला आहे, की जेव्हा 8 नंबरचा वेळ येतो ना, तर त्याला छप्पर फाडके मिळतात. माझा 8 आहे. अरे वाह! तर तुमचं बघा ग्रोथ होणारच आहे. 8 कोण-कोण असतं तर 8, 17 आणि 26 हो. हे 8 नंबरवाले आहेत. मग आता तुमचं आहे तर थोडं जास्त बोलायला पाहिजे. 8 नंबरवाल्यांनी 5 नंबरला फॉलो करायला पाहिजे. हां. त्यांच्यासाठी लकी नंबर हा 5 असतो आणि ब्लॅक थोडं या लोकांना ब्लॅक आवडतो, पण त्यांनी ब्लॅक अव्हॉइड करायला पाहिजे. ओके. हां. डिसिप्लिनमध्ये राहायला पाहिजे 8 वाल्यांनी आणि शक्यतो ते डिसिप्लिनमध्येच राहतात. कमी बोलणारे असतात. कमी म्हणजे असं नाही की बिलकुल बोलणार नाही, पॉइंटवर बोलणारे असतात 8 नंबरवाले. आणि 9 नंबर म्हणजे खूप ॲग्रेशन, खूप मस्ती आणि
असं आर्ग्युमेंट करणारी लोकं पण असतात. यांच्यामध्ये ना खूप एनर्जी खूप असते 9 मध्ये. जर यांनी प्रॉपर वेनी जागेवर यूज केली 9 नंबरवाल्यांनी, तर त्यांची ग्रोथ खूप छान होते. आणि हा वर्ष तर त्यांच्यासाठी खूप चांगला पण आहे 9 नंबरवाल्यांचा 2026. 2026. हं. तर 9 म्हणजे कोण-कोण? तर 9 आलेला आहे, 18 आहे आणि 27 कोणत्याही महिन्याचे बर्थ डेट असेल तर त्यांचा मुलांक 9 आहे. हं. तर आता 9 पर्यंत आपण आलो 1 to 9 मुलांक बद्दल बोललो, की हो. मुलांक म्हणजे काय? तर मी सांगितलं तुम्ही कसे आहात. हं. आता भाग्यांक म्हणजे काय? बरोबर. तर हो. भाग्यांक म्हणजे की तुम्ही कसं असायला पाहिजे. हं. की आता भाग्यांक कसा काढायला पाहिजे? तर मी आता आधीच सांगितलं तुमची डेट, बर्थ डेट, मंथ आणि कंप्लीट इयर इयर. हे सगळं ॲड केल्यानंतर 1 डिजिटमध्ये तुम्ही नंबर काढायचा हं, आहे हं. आणि तो तुमचा भाग्यांक येतो. म्हणजे एक भाग्यांक असेल तर तुम्ही काय करायला कसं असायला पाहिजे ते थोडं शॉर्टमध्ये मी सांगितलंच आहे आता, की हं. जसा सूर्य असतो, जसा चंद्र असतो, जसा बुध असतो, जसा गुरु असतो, तसं तुम्ही राहायला पाहिजे. हं. तुमचे प्रोफेशन पण तुमच्या न्यूमरॉलॉजीप्रमाणे डिसाईड असतात किंवा तुम्ही ते डिसाईड करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही केले तर नक्कीच ग्रोथ मिळते. बऱ्याचदा माझे जो क्लायंट असतात, जे येतात ते हेच म्हणतात, की "मॅडम आम्ही मेहनत खूप घेतोय पण ग्रोथ नाही आहे." हं. तर हे बघा, तुम्ही कशासाठी आलेला आहात? आपला हा जन्म जो आपल्या धर्तीवर झालेला आहे, ज्यासाठी झालेला आहे त्यासाठी ते काम न करता आपण दुसऱ्या मार्गावर जात असणार आहे. तर आपण म्हणतो ना, की मंजिल तक पहुँच नहीं पाते, असं जे म्हणतात. तो हं. आपण जो आपला गोल आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आपण चुकीचा रस्ता धरलेला बरोबर. आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला कळालं, की तुमच्या बर्थ डेटप्रमाणे, मुलांकप्रमाणे, भाग्यांकप्रमाणे तुमचं प्रोफेशन काय असायला पाहिजे आणि तुम्ही त्याच प्रोफेशनमध्ये असाल तर बेस्ट. मग हं. तुम्हाला ग्रोथ मिळेल आणि तुम्हाला काम करायला पण मजा येते. आता आपले व्ह्युअर्स म्हणतील, की आम्हाला कसं कळेल आम्ही परफेक्ट प्रोफेशनमध्ये आहोत की नाही हो, आहोत? बरोबर. तर तुम्ही एक जस्ट थोडंसं शांत बसा सगळ्यात आधी तर. एक डीप ब्रीथ करा आणि एक ओव्हरलूक स्वतःवरच करा, की मी माझ्या कामामध्ये हॅपी आहे का? हं. जर तुम्ही हॅपी असाल, तर नक्कीच तुम्ही ज्या वेनी जात आहात, तुम्ही तिथे ओके आहात. 5 नंबरवाल्यांसाठी मी परत एकदा सांगेल, ते जॉब पण करतील आणि बिझनेस पण. बिझनेस पण. हं. बाकीच्यांसाठी तर बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत, ते इथे एका पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करणं शक्य नाही आहे आपलं. याप्रमाणे मुलांक आणि भाग्यांक लाइक शॉर्टमध्ये मी हो. तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला येस आहे. आणि मला ती आयडिया पण आली, की नेमकं मूल्यांक आणि भाग्यांक काय असतं किंवा येस. ड्रायव्हर आणि कंडक्टर काय हां, असतं. तर हो. ड्रायव्हर एंड कंडक्टर इन इंग्लिश, हं. मुलांक आणि भाग्यांक मराठी. आपलं हो, मराठीमध्ये. हो. आणि बरेचदा काय होतं मॅम, की बऱ्याच जणांना आपली जन्मतारीखच माहीत नसते. हां, समजा माझ्याच आईचं उदाहरण घेतलं, हां. जर तिने तिच्या आजीला विचारलं, तर आजी सांगते, की तुझी 5वी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आली होती. पण त्याच्याहून बर्थ डेटचा अंदाज लावणं बद्दलचा अंदाज लावता फार येते. अवघड असतं. तर अशा करेक्ट. वेळेस काय केलं पाहिजे? आता अशा वेळेस हे बघा, ज्यांच्याजवळ बर्थ डेटच नाही आहे, हो. त्यांनी कॉमनली 5 नंबरला यूज करायला पाहिजे. कारण 5 नंबर हा जो आहे, हं. हा सगळ्यांचा फ्रेंडली नंबर आहे. हं. एक तर हे झालं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची नेम न्यूमरॉलॉजी ते बघू शकतात. त्यांची सिग्नेचर आपण त्यांची बघू शकतो आणि त्यांच्या घराचा वास्तू आपण बघू शकतो. तर हे बघून पण आपण त्यांच्या लाईफमध्ये कधी काही येणार आहेत का? आता आई आहे म्हटल्यावर मग आपण हेल्थच बघणार हो, आता तर हो, त्यांची. हो. तर त्यांच्या हेल्थमध्ये काही त्यांची सिग्नेचर बघून मी सांगू शकते, की त्यांच्या लाईफमध्ये आता कुठे काय हेल्थमध्ये प्रॉब्लेम्स हं. येणार आहेत का? जर येणार असेल तर काय चेंज करायचं आहे किंवा घराचं बद्दल बघून, वास्तू बघून आपण तसं सांगू शकतो, की त्यांच्या लाईफमध्ये कुठे कधी काय होईल. हं. ज्यांच्याजवळ बर्थ डेट नसेल त्यांच्यासाठी हा सोल्युशन असतो, की आपण त्यांची सिग्नेचर बघतो, नेम न्यूमरॉलॉजी बघतो आणि त्यांच्या घराचा वास्तू बघतो. येस, तुम्ही आता नेम न्यूमरॉलॉजी बोलला, तर हं. त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायचं आहे. आपण बघतो की बरेच सेलिब्रिटीज आपलं नाव चेंज करतात. म्हणजे हां, डबल ए वापरतात, हां, डबल एच वापरतात हां. किंवा असे रिपीटेड लेटर्स ते वापरत येस, असतात. तर येस. हे नेम न्यूमरॉलॉजी नेमकं काम कसं करतं? हां, आता जसं आधी मी सांगितलं आहे, की मी बर्थ डेट चेंज करू शकत नाही. हो, पण मी नाव चेंज करू शकते. बरोबर. तर मूलांक आणि भाग्यांकाबद्दल आता आपण बोललेलो हो. आहोत. करेक्ट. मूलांक जर कोणाचा 3 मूलांक आहे हं. आणि त्याची नेम न्यूमरॉलॉजी ही 8 वर जाती असेल, तर ते एकमेकांशी होत आहे का ते काय म्हणूया, की बॅलन्स होत अलाईन. नाही हं, आहे. हं. है ना? अलाइन नाही होत आहे, की त्याचा मूलांक 3 आहे, पण नाव तर 8 वर जात आहे. तर हं. अशा लोकांना मग काय दिसेल? हर्डल्स खूप दिसतील. एकतर 8 वर गेलेलं आहे. नाव 8 वर जातं म्हणजे नेमकं काय? हां.
टोटल केली जाते. हम्म. आता जर तुम्ही गुगल केलं हो. की चॅलेडियन हे आपली चॅलेडियन चार्ट म्हणून केला, तर प्रत्येक अल्फाबेटला नंबर दिलेला आहे. ओके. हा. फॉर एक्झाम्पल AIJY हे जे लेटर्स आहे यांना 1 दिलेलं आहे. हम्म. BKR यांना 2 दिलेलं आहे. तर असे प्रत्येकाला दिलेले Assign आहे, केलेले आहे. नंबर्स दिलेले आहेत. तर तुमचं नाव घेतलं फक्त शुभम, तर S ला 3, H ला 5, U ला 6. तर असं मी करणार, हम्म. त्याची टोटल केली जाईल आणि ती एका याच्यावर आणणार, Single म्हणजे digit वर. सिंगल डिजिटवर हो. आणणार आपण. ती फॉर एक्झाम्पल 8 वर आली. हम्म. आता तुमचा तर 8च आहे, तर 8 आणि 8 अलाइन होईल, तर हो. विच इज गुड. Good. पण एक एक्झाम्पल घ्यायला गेलात आपण, हम्म. की कोणाचा मुलांक हा 3 आहे आणि त्याचा अशी टोटल केली तर तो 8 वर आलाय, तर हम्म. मग मला त्याच्यामध्ये काही ऍड करून तो 3 वर आणावा लागेल. पण आता काय झालेलं आहे, लोकांना आता इतके पॉडकास्ट हे सगळं बघून मग ते स्वतःच्या मनानेच R टाकून देतील हम्म. किंवा H टाकून देतील आणि मग ते त्याला 3 वर आणणार. पण इट्स नॉट टू इझी की असं केल्याने होऊन जाईल. कारण जेव्हा तुमचा 2 डिजिटचा जो नंबर येतो, तो कोणता येतो आहे? तो 45 आहे का? की 54 आहे? की 21 म्हणून आलेला आहे? की 26 आलेला आहे? तर हे जे नंबर्स आहेत 2 डिजिटचे, हे पण वर्क करतात. फक्त 1 to 9च नाही आहे. यांचे पण बरेच म्हणजे मीनिंग्ज आहेत, की कोणते पॉझिटिव्ह आहेत, कोणते नाही आहेत. जसा 12 नंबर हा खूप चांगला आहे. 21 नंबर पण चांगला आहे, पण तो खर्च खूप देतो. हम्म. तर नेम न्यूमरॉलॉजी बघताना हे पण बघितलं जातं, की 2 डिजिट नंबर कोणता येतो आहे. हम्म. हम्म. मग आपण त्याला 1 डिजिट करतो आहे. म्हणजे 37 हा जो नंबर आहे, 37 नंबर. हो. 1 आणण्यासाठी 28 पण आहे, 37 पण आहे. पण 28 पेक्षा 37 नंबर, 37 नंबर इट्स वंडरफुल. हम्म. सगळ्यात बेस्ट आहे. का चांगला आहे 37 नंबर नेम न्यूमरॉलॉजीमध्ये? जर 1 नंबर तुम्हाला अलाइन करत असेल, जसं तुम्हाला करणार नाही कारण तुमची बर्थ डेट 8 आठ आहे. आहे. हो. तर मी तुम्हाला 37 पर्यंत आणू शकणार नाही आहे, कारण तो हम्म. तुमच्यासाठी इट्स नॉट गुड. हम्म. हम्म. तर ज्याला कोणाला अलाइन होत असेल 37, तर तो बेस्ट होईल. मग मी त्याला 37च देईल. का 37 देईल? तर जेव्हा आपण 3 लिहितो आणि 7 लिहा असा, तर तो ओम बनतो. हम्म. 3 आणि Seven. 7 जर हो. असा लिहिला आपण, तर तो थोडा का होईना ओम बनतो. तर 37 नेम न्यूमरॉलॉजीमध्ये इट्स व्हेरी गुड नंबर. जसं 24 बद्दल खूप झालेलं आहे, पण 24 नंबर इथे लिहा, इथे हा लिहा, हा बरोबर. हिरव्या पेनाने लिहा तर पैसा येईल. हम्म. असं काही नाही आहे की फक्त 24च लिहिलं पाहिजे आणि हेच करायला पाहिजे. 37 नेम न्यूमरॉलॉजीमध्ये तर गुड आहे, बेस्ट आहे. ज्यांना कोणाला करता येत असेल आपलं नाव, तर त्यांनी ते करायला पाहिजे. तर नेम न्यूमरॉलॉजी अशी वर्क करते. मग फक्त नेममध्येच करते का? तर नाही. जर तुमचं प्रोफेशन आपला बिझनेस आहे, तर हो. तुमच्या फर्मचं नाव आहे, हम्म. तुमचे मेल आयडी आहे, तुमची इन्स्टा आयडी आहे, फेसबुक आयडी आहे. हे बघा, जितकं यूज करू शकता तितकं यूज करू शकता तुम्ही. हम्म. जितकं जास्त यूज कराल तितकं तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. तर हे सगळं डिपेंड ऑन युअर बर्थ डेट, युअर प्रोफेशन अँड युअर नेम, की कशावर आलं पाहिजे. आणि बऱ्याचदा मी असं ऐकलंय की समजा इंस्टाग्रामचा आपला हँडल आहे, आपण नाव टाकतो आणि त्यानंतर एखादा नंबर टाकून देतो जो अवेलेबल आहे, हां. तर त्या नंबरचं पण आपल्या आयुष्यावर इम्पॅक्ट होतो. येस, होतो. कारण हल्ली तर सगळीकडे इन्स्टाच आहे ना, हो, हो. आधी नव्हतं. हम्म. आता इनफॅक्ट मी पण कोणाला नेम चेंज करायला जेव्हा देते, नेम चेंज करून, आधी आम्ही सांगायचो की तुम्ही हे करा, चेंज करा, ॲफिडेव्हिट करा. हम्म. तर म्हणते कुठेही काही चेंज करू नका, तुमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टाका, कारण तो डिस्प्ले होतो आहे. हम्म. तर इन्स्टावर पण टाकताना नेम न्यूमरॉलॉजी प्रमाणे, तुमच्या बर्थ डेट प्रमाणेच तुम्ही टाका. त्याच्यामध्ये मी एक नाव दिलं तुम्हाला शुभम, त्याच्यामध्ये एक H एक्स्ट्रा ऍड केला आणि तुम्ही तुमची पुढे 28 बर्थ डेट लावली, हो. झालं ते चुकलं ना, इम्बॅलन्स झालं. इम्बॅलन्स झालं. तर तसं नको. बर्थ डेट प्रमाणे मग त्याला अलाइन करूनच तुम्ही तो यूज करा. आणि मग बाकी डॉक्युमेंट्सवर नाव चेंज करणं गरजेचं नाहीये. गरजेचं नाही आहे, कारण डिस्प्ले काय होत आहे, आपलं सोशल मीडिया वगैरे हल्ली तर तेच दिसत आहे ना. तर त्यामुळे तुम्हाला मग बाकी याच्यावर चेंज करायची गरज नाही. सिग्नेचर मात्र जेव्हा चेंज करतो, ती सिग्नेचर चेंज करायला मी मात्र सांगते हम्म. की ती तुम्ही चेंज करा.
सिग्नेचर विषयी तर आपण बोलूयाच मॅम, म्हणजे येस. ग्राफॉलॉजी ज्याला आपण म्हणतो. पण हो. त्याआधी आता तुम्ही बोलताना एक सांगितलं, की काही नंबर्स लोकं हातावर लिहितात, जसं 24 किंवा 37 व्हॉट एव्हर व्हॉटएव्हर. नंबर. हां. तर ते नेमकं काय आहे? म्हणजे न्यूमरोलॉजीच प्रकार आहे का वेगळं हां, काही आहे तो? आता हा आहे न्यूमरोलॉजीचाच प्रकार आहे. हं. पण मी माझ्या रेमेडीमध्ये कधीही कोणालाही असं काहीही रेमेडी देत नाही. हं, हं. कारण माझं असं म्हणणं आहे, की फक्त लिहिण्याने काही होत नाही. बरेच न्यूमरोलॉजिस्ट सांगतात, मे बी त्याच्यामागे त्यांची काही स्टडी वेगळी असेल, की इथे 24 लिहा, इथे 15 लिहा, आणि कलर पण सांगतात कलर ते. पण सांगतात. हं. आता ग्रीन कलर सांगितला जाता, तर ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे जर तुमचा मार्स किंवा तुमचा मून फर्स्ट हाऊसमध्ये असेल, तर तुम्हाला ग्रीन कलर कंप्लीट अव्हॉइड करायला पाहिजे. ओके. हां, हां, हां. आणि हे तुम्हाला माहिती नाही आहे आणि तुमचा तो तुमच्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे आणि तुम्ही कोणाचं ऐकून सुरू केलं ग्रीनने लिहिणं. 15 नंबर म्हणा, व्हॉटेव्हर जे काही आहे ते हं. लिहिलेलं आहे तुम्ही, तर त्याचा इम्पॅक्ट चुकीचा पडेल. म्हणून म्हटलं, की अर्धवट ज्ञान हे ना खूप डेंजरस असतं. तर फक्त लिहिण्याने काही होणार नाहीये. आता हे का सांगितलं जातं? हं. त्याच्या मागचं लॉजिक आहे. इथे सांगितलं जातं मोस्टली. हो. हा आपला शुक्र पर्वत आहे. हं. इथे तुम्ही लिहा किंवा इथे तुम्ही साधं-साधं तूप लावा, घरातलं दही लावा. हा शुक्र पर्वत तुमचा एन्हान्स होतो, स्ट्राँग होतो. हं. आणि जेव्हा शुक्र स्ट्राँग होतो, तर लाईफमध्ये लक्झरी येते. असं म्हटलं जातं. पण फक्त शुक्र स्ट्राँग होण्याने होणार आहे का? मी कर्मच नाही करणार, मी बसून राहणार, तर तशी लक्झरी आली, की बसल्या जागेवर सगळं मला मिळतं आहे. ही हं. लक्झरीच झाली ना. हं. तुम्हाला काय पाहिजे आहे? तुम्हाला तुमचा गुरु स्ट्राँग करायचा आहे का? जर एज्युकेशन फील्डमध्ये आहात, तर गुरु स्ट्राँग झाला, तर तुम्हाला ग्रोथ मिळेल. आणि मी फक्त 24 लिहत बसणार आहे. माझा जॉब काय आहे? माझा जॉब जर याच्याशी रिलेटेड आहे, मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे, फायनान्स रिलेटेड आहे आणि मी 24 लिहत बसणार आहे. मला त्याचा जास्त फायदा नाही होणार. जास्तीत जास्त काय होणार आहे, की मी जे रोज मेट्रोनी जाणार होते, तर मला एखादी कोणतरी रोज लिफ्ट देईल हं. कारमध्ये बस. हं. पण असं तर नाही ना, की माझा जो सॅलरी आहे 15,000 25,000 तो एकदम 50,000 होणार आहे. नाही होणार. त्याच्यासाठी तुम्हाला कर्म करावेच लागणार आहे. हं, हं. बाकी चेंजेस करावे लागणार आहेत. मेहनत करावी लागणार आहे. फक्त लिहिण्याने नाही होणार. हे सगळं ना खरं म्हणते इट्स अ मिथ, की इथे हे लिहिते. बरोबर. मग अजून आता हल्ली काय आलंय दालचिनी आहे. ती हं. फूक मारा, इलायची फूक मारा, काळी मिरी फूक मारा. ते सगळे फूकच मारा. त्यांची कामं स्पाइसेसची कामं किचनमध्ये आहे. त्याला किचनमध्येच राहू द्या. हं. त्याच्याने काय होतं तर फक्त निगेटिव्हिटी दूर होते. ह्या सगळ्या गोष्टींनी निगेटिव्हिटी दूर होते. थोडंफार पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये येते आणि त्याच्याने तुमची माइंड क्लॅरिटी होईल. पण तुम्ही म्हणाल मी फक्त हेच करत राहते रोज आणि मला काहीतरी चांगली अपॉर्च्युनिटी येईल, तसं होत नाही. साफ चुकीचं आहे. असं क्विक जे म्हणतायत ना त्यांना आधी विचारा ज्यांनी हे सांगितलंय, की तुझ्या लाईफमध्ये किती चेंजेस आलेत बरोबर. आणि मग आपण पुढचं त्यांना विचारायचं, की खरंच झालेलं आहे का? म्हणजे या सगळ्या गोष्टी करून पण आपल्याला कर्माची किंवा एफर्ट्स, ॲक्शन्सची गरज आहे. तरच आपले रिझल्ट्स येतात. नाहीतर मी फक्त प्रत्येक पॉडकास्टमध्ये हे सांगते, हं. विथआऊट कर्म काहीही होत नाही. बरोबर. जर कर्माशिवाय झालं असतं, तर मी इथे बसलेच नसते. मी पण फूक मारत बसले असते किंवा लिहत बसले असते. बरोबर. बरोबर आहे. माझं नाव तुम्ही बघाल कुठेही काही ए नाही, आय नाही, सी नाही, डी नाही, हं. कुठेही काही चेंजेस नाही आहेत. हं. कारण ते अलाइन झालेले आहेत. देवाने तसेच दिलेले आहेत. खूप काही करत नाही, की असं जे बाकी लोकं म्हणतात, हं. की हे क्रिस्टल घाला, ते क्रिस्टल घाला, पिरॅमिड ठेवा. गरज नाही. नो पिरॅमिड्स, हां, नो नो क्रिस्टल. पिरॅमिड्स. येस, नो. ओन्ली रेमेडीज अँड रिझल्ट्स. हां, तेच नो पिरॅमिड्स, नो क्रिस्टल्स, ओन्ली रेमेडीज असं येस, मी येस, तुमच्या बायोला पाहिलं Instaला. येस. म्हणजे मला असं वाटलं, की आधी आपलं काही प्रॉडक्ट वगैरे आहे का? पण नाही. मग रेमेडीज नेमके काय असतात म्हणजे? रेमेडीज ज्या असतात, माझ्या ज्या काही रेमेडीज असतात, हो, या हो. जास्तीत जास्त मंत्रोपचार असतात. हं, हं. त्याच्यानंतर दान, धर्म, पुण्य हे ओके. जे काम दान धर्म केल्याने जे पुण्य मिळतं, हं. त्याच्याने तुमचे ग्रह ठीक होतात. हं, हं, हं. तुमची नेम न्यूमरॉलॉजी चेंज केली जाते. मोबाईल नंबर चेंज केला जातो. तुमची सिग्नेचर म्हणजे काहीही खर्च न करता तुम्हाला इफेक्ट्स मिळतील याच्यावरच माझा भर असतो. हं. की जसा सिग्नेचर चेंज करायला पैसे लागत नाही. हो. मी तुम्हाला म्हणजे जे काही पैसे लागणार ती फक्त माझी जी फीज असणार आहे हं. ती. तर बरोबर. लोकं म्हणतील मग तुम्ही का घेता? तर खरं इथे करेक्ट एक सांगते की
मिनिमम फीस घेतली जाते आणि आम्ही जेव्हा या फील्डमध्ये असतो तेव्हा आम्हाला आधी हे म्हणजे आहे हे, की जर मी फीस नाही घेतली तर त्याचा इफेक्ट माझ्यावर तर होईल पण समोरच्यावर पण होईल. त्याला त्याचे रिझल्ट्स मिळणार नाही आणि अपोजिट इफेक्ट माझ्यावर होईल. त्यामुळे एक मिनिमम चार्जेस घेतले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला काही खर्च नाहीये, की ही पूजा करा, ती पूजा करा, हे क्रिस्टल्स शांती वगैरे असलं काही घ्या. नाही. काही नाही. शांती-वांती दुसऱ्याने केल्याने तुमच्या घरामध्ये शांती होत नाही. तुम्हाला स्वतःला ते मंत्रोपचार करावे लागतात. जर तुम्ही आजारी आहात, हं. तर तुम्हाला औषध घ्यावं लागणार आहे. बरोबर. डॉक्टरांनी घेतल्याने तुम्ही बरे नाही नाही होणार होणार. आहात. हो, हो. कुठे आहेत काही मोठमोठ्या पूजा आहेत ज्या घरामध्ये केल्याने होतात. हं. पण प्रत्येक जागेवर पूजापाठ भटजींना सांगून तुम्ही शांत बसून राहणार आहे तर होणार नाही आहे. बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही मंत्रोपचार करा. तुम्ही तुमची सिग्नेचर करा. त्याच्यामध्ये पैसा तुम्हाला लागत नाही. नेम न्यूमरॉलॉजीमध्ये पैसा लागत नाही. मोबाईल नंबर तुम्हाला तसा दिला जातो, की तुम्ही हे घ्या. हे जर तुमचा मोबाईल नंबर तसा नसेल तर त्याला तशी रेमेडी दिली जाते. काही पिन्स दिले जातात. ATM पिन म्हणा, Google Peसाठी पिन दिले जातात. मग ते यूज करून तुम्हाला त्याचा छान फायदा होतो. तुम्ही आता बोलताना बोललात, की मोबाईल नंबर किंवा Google Peचा पिन पण हा महत्त्वाचा असतो किंवा हा सांगितला जातो. तर त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायचं आहे. येस. आता तुम्ही आणि मी आपण मोबाईल घेऊन फिरतो. हो. सगळेच. बरोबर. छोट्यापासून तर मोठे लोकांपर्यंत सगळे मोबाईल घेऊन फिरतात हल्ली. तर मोबाईल न्यूमरॉलॉजी आता हा न्यूमरॉलॉजीमध्ये एक मोठा पार्ट झालेला आहे, की मोबाईल न्यूमरॉलॉजी. हो, हो. इतका मोठा आहे, की एक पॉडकास्ट फक्त आपला मोबाईल न्यूमरॉलॉजीवर होईल. पण एक शॉर्टमध्ये मी सांगते, की काही असे नंबर्स आहेत जे तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असायला पाहिजे इन जनरल. प्रोफेशन वाईज तर खूप वेगवेगळे येतात. बट इन जनरल जसं 12 नंबर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असायलाच पाहिजे. सेव्हिंगसाठी हा नंबर असतो. पण 94 म्हणजे 94 किंवा 49 हा नंबर नको. BSNL वाल्याने आणलेला 94ची सिरीज होती. बऱ्याच जणांना त्याच्यापासून पैशाचा तोटा झाला म्हणा किंवा खर्च झाले, लॉस झालेत, तर 94 हा नंबर नको. आता हे तर एक छोटं सांगितलं आहे मी. पण मोबाईल नंबरमध्ये लास्टचे जे 4 डिजिट असतात, हो, हो, हो. आपले लास्टचे 4 डिजिट ते खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे 7th, 8th आणि 9th आणि 10th प्लेस. लास्टला जो नंबर असतो मोबाईलचा म्हणजे 10th प्लेसचा सगळ्यात शेवटचा, तो हो. तुम्हाला सांगतो की तुम्हाला कसे कॉल येणार आहेत. हं. जसा 0 ज्याचा लास्टला आहे, त्याचं 0 आहे. त्याचं कामच होत नाही. आता मोबाईल नंबर हा कशासाठी यूज करतो आपण? कम्युनिकेशनसाठी. कम्युनिकेशनसाठी. हो. तर त्याचा फायदा हा आपल्या कम्युनिकेशनमध्येच जास्त झाला पाहिजे. म्हणजे आपण जॉबमध्ये आहोत, बिझनेसमध्ये आहात, ज्याच्या कशामध्ये आहात, तर आपला कशा प्रकारचा आपला आहे काम, त्याप्रमाणे आपलं कम्युनिकेशन असणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा लास्ट नंबर घ्या. हो. तसं बघितलं तर 7th, 8th, 9th अँड 10th प्लेस खूप इम्पॉर्टंट आहे. पण एक शॉर्टमध्ये मी लास्टचा जो डिजिट आहे, तो कसा असायला पाहिजे हे सांगते. तर लास्टला जर 0 असेल, तर तुमचं कम्युनिकेशन 0 होईल. एक्झाम्पल 100, 100. तुम्ही कधीही कॉल करा. तुमचा कॉल लागतो का? किंवा काम होतं का? नाही होत. लवकर होतच नाही. बरोबर. कारण त्याचा एंड रिझल्ट जो आहे, तो 0 होतो. लास्टला जर 1 असेल, तर खूप कमी कॉल्स येतात. तुमचं प्रोफेशन तसं आहे, की तुम्हाला कमी कॉल्स पाहिजे आहेत. तर तुम्ही लास्टला 1 ठेवा. जर 2 असेल लास्टला, तर अशा नंबरवर आपण म्हणतो ना, एखादा आपल्या मित्रांमध्ये किंवा फॅमिलीजमध्ये सारखे रडकी लोकं असतात, जे आपले रडतातच असतात, की माझं असं झालं, माझं असे कॉल्स खूप येतात. तर तुम्ही सायकॉलॉजिस्ट आहात, सायकियाट्रिस्ट आहात, तुम्हाला तसे पाहिजे आहेत, तर तुम्ही लास्टला 2 ठेवा. पण शक्यतो मी म्हणते, की नंबर 2 एंडला इट्स नॉट टू गुड. पण प्रोफेशनवर पण डिपेंड करतं. नंबर 3 असेल लास्टला, तुमच्या मोबाईल नंबरच्या लास्टला नंबर 3 असेल, तर तुम्हाला मोठमोठे लोकांची फोन्स येतात. मोठमोठे इन द सेन्स खरंच मोठमोठे. म्हणजे ज्यांच्या फील्डमध्ये एकदम प्रो आहेत. घ्यायला पाहिजे मग तर. येस, नक्कीच घ्यायला. आणि ते ज्ञान पण देतात आपल्याला. हो. की ते आपल्याला म्हणजे कारण 3 नंबर आहे ना आणि जेव्हा मोठी लोकं असतात ते आपल्याला समजवतात पण, की "अरे शुभम, तू असं नाही, असं करायला हो, पाहिजे." बरोबर आहे. गाईड करतात. आणि नंबर 4 ज्यांच्या मोबाईल नंबरच्या शेवटी नंबर 4 असेल, तर अशी लोकांना अतरंगी लोकांचे फोन्स येतात. म्हणजे उगीचेच गप्पा मारणारी म्हणा आणि ओव्हरऑल ग्लोबमधून येतात. म्हणजे जर तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस असेल,
त्यावेळेस मग मी म्हणते. पण नो डाऊट बाकीच्या गोष्टी पण बघाव्या लागतात. पण नंबर 4 हा पण असा आहे, की जर तुमचं ओव्हरऑल आउट ऑफ इंडिया काम असेल ना, हो, तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ होऊ शकतो. शकतो. नंबर 5 तुम्हाला मार्केटिंगमध्ये आहात, या नंबर 5 ज्यांच्या एंडला नंबर 5 असेल, तसं माझ्या नंबर एंडला 5 आहे. खूप कॉल्स येतात आणि लोकं खूप गप्पा मारतात. म्हणजे माझ्याच नंबरवरनं सांगते मी, की माझे व्ह्यूअर्सनी बऱ्याच काही लोकांनी, क्लायंटनी म्हणा किंवा व्ह्यूअर्सनी मेसेज टाकलेत, की मॅडम जास्त बोलत नाही. आता मी किती बोलणार आहे? कारण मला सगळ्यांशी गप्पा मारायची आहे. हो. तर नंबर 5 शेवटी यांनी ठेवायला पाहिजे, मार्केटिंगवाले आहेत. ज्यांना हं. फोन कॉल्स पाहिजेत भरपूर, हं, त्यांनी हं. 5 ठेवायला पाहिजे. नंबर 6 मध्ये असं असतं, की गोड बोलणारी लोकांची फोन कॉल्स येतात किंवा अशी लोकांची येतात, की जे तुमच्यासोबत बार्गेनिंग करतील. हं, हं. रिअल इस्टेटवाल्यांना तो चालू शकतो एंडला 6. एंडला जर मोबाईल नंबरच्या एंडला 7 असेल, तर ऑकल्ट फील्डवाल्यांसाठी हा चांगला आहे. बट सगळ्यांना हा सूट करत नाही आणि नंबर 7ला एंडला ज्यांचा नंबर 7 असेल, या लोकांना असे कॉल्स येतात, की "अरे, मी तुझी मदत करेल. तू काही टेन्शन घेऊ नको." जर तुम्ही त्याच्याकडनं एक्स्पेक्टेशन्स ठेवलेत, की हा मदत करेल, तर तो मदत करणार नाही. मी तुम्हाला फोन केला, तुमच्या एंडला 7 आहे. मी म्हटलं, "अरे शुभम, टेन्शन घेऊ नको, मी हेल्प करेल तुला." तुम्ही ऐकलं, विसरून गेलात, तर माझ्याकडनं हेल्प होईल. पण तुम्ही वाट बघाल, की मॅडम करतील हेल्प, करतील हेल्प, तो हेल्प मिळणार नाही, हं. कोणाचीच मिळणार नाही. असा एंडला 7 असेल तर होतं. एंडला 8 असेल, एकदम मोजकं बोलणारे लोकांची फोन कॉल्स येतात. जसं हं. तुमचा 8 आहे. हो. तुम्हाला तसेच फोन कॉल्स येत असतील. मोजकं बोलायचं आहे. सगळ्यांना 8 सूट करत नाही. तुम्हाला करेल कारण तुमचा मुलांक पण 8 आहे. हं. आणि तुमचा आय गेस 7th पोझिशनवर जो नंबर आहे तो पण 7 आहे. हां, बरोबर? बरोबर. मोबाईल नंबरमध्ये. मोबाईल येस. नंबरमध्ये 7 आहे आणि तुमचा भाग्यांक हा 4 आहे. तर हं. तो तुम्हाला सूट पण करतो आहे. तो तुम्हाला फायदेशीर म्हणजे आहे. तोच ठेवला पाहिजे मी नाही, नंबर. अजून आपण सांगूया. मी बघेल ना आणि परत ऑफलाईन कॅमेरा तुम्हाला अजून बरंच काही हो, हो. सांगेल, की काय असं असायला पाहिजे. हं. बट व्ह्युअर्सला पण सांगायचंच होतं, की इट्स गुड. हं. पण एंडला 8 हा सगळ्यांना सूट करत नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल मोजकंच बोलणारी पाहिजे, तर आपण हा घेऊया. पण सगळ्यांना सूट करत नाही. आणि 9 नंबर ज्यांच्या एंडला असेल, हो. अशामध्ये एनर्जेटिक लोकांची फोन कॉल्स खूप येतात. "अरे हां, काय झालं? पटकन सांग. बरं हं. असं करायचंय का? तसं करायचं का? हां, करूया आपण." असे कॉल्स येतात. तर तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहात? तुमचं काम काय आहे? तुम्हाला काय पाहिजे? हं. याच्यावरनं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे. 25 नंबर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असला तर उत्तम. ज्यांचं बोलण्याचं काम आहे, कन्सल्टन्सीचं काम आहे, कम्युनिकेशनचं काम आहे, एज्युकेशनचं काम आहे, तर 75 असायला पाहिजे. 777 किंवा 555 शक्यतो घेऊ नका. हल्ली खूप आहे, की एंडला 555 हो. घेतलं तर चांगलं असतं. कोणतीही एनर्जी एक्सेस चांगली नसते. हं. कमी याच्यामध्येच ती चांगली असते. नो डाऊट मुलांक आणि भाग्यांकावर पण मोबाईल न्यूमरॉलॉजी बघितली जाते. तर असं शॉर्टमध्ये मी प्रयत्न केलेला आहे थोडासा मोबाईल नंबरबद्दल सांगण्याचा. पण शक्यतो आता नाही आहे, तर मग काय करायचं आहे? मी काय हं. करू बरोबर. आता? माझा तर नाही आहे. मग अशा वेळेस आपण काही 4 डिजिट पिन देतो, 6 डिजिट पिन देतो. तो कशावरनं बघितला जातो? तर तो बर्थ डेट बघितली जाते. त्याच्यानंतर त्यांचा प्रोफेशन काय आहे? जॉब करतायत, बिझनेस असेल तर कशाचा बिझनेस आहे? मग त्यावरनं आपण त्यांना देतो आणि त्याच्याने त्यांना नक्कीच हां, फायदा म्हणजे होतो. बऱ्याचदा असं होतं, की नंबर बऱ्याच जणांकडे बऱ्याच वर्षापासून तोच हां, आहे. मग आता तोच आहे. बदलणं शक्य नाही. बदलणं शक्य मग नाहीये. पिन्स वगैरे आपण सुरुवात करू सुरू शकतो तिथून. येस, तिथून आपण सुरुवात करतो. मग तुम्हाला फायदा मिळतो. हं. म्हणजे माझ्याकडे असे काही क्लायंट आहे, की त्यांनी पिन चेंज केल्या आणि त्यांना छान फायदा झाला आणि हं. ते म्हणतात, की "नाही मॅडम, आता जे काही करणार आहोत आम्ही, तुम्ही सांगाल तसंच करणार." मग त्यांच्या घराचा वास्तू झाला, त्यांच्या पूर्ण फॅमिलीचे पिन्स चेंज झाले, बरंच काही झालं. हो, हो. येस. आणि आता आपण सिग्नेचर थेरपीविषयी बोलूयात येस. किंवा सिग्नेचरविषयी बोलूयात. हां. सिग्नेचर म्हणजेच ग्राफॉलॉजी तुम्ही बोलताना हां, ग्राफॉलॉजी आणि आता सिग्नेचर आणि ग्राफॉलॉजी थोडी वेगळी आहे. हं, हं, हं. ग्राफॉलॉजी म्हणजे हँडरायटिंग एनालिसिस होते. सिग्नेचरमध्ये ग्राफॉलॉजी पण बघितल्या जाते. म्हणजे मी तरी बघते. हं. तर हँडरायटिंग इज डिफरंट
आणि सिग्नेचर इज डिफरंट. डिफरंट. हँडरायटिंग ओके. म्हणजे तुम्ही पर्सनली कसे आहात, म्हणजे ग्राफॉलॉजी झाली. आणि सिग्नेचर तुम्ही पब्लिकली कसे आहात. तर सिग्नेचर चेंज करून देताना मी तुमची ग्राफॉलॉजी तर बघणारच, तुमची न्यूमरॉलॉजी प्रमाणे पण ती चेंज करून देणार हं. आणि ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे. जी खूप कमी लोक हे सगळं करतात, की न्यूमरॉलॉजी, ग्राफॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी तिन्ही वेनी तुमची सिग्नेचर तयार करून तुम्हाला दिली जाते. आता व्ह्युअर्स म्हणतील, की आम्ही कधी येणार, काय करणार? तर हं. त्यांच्यासाठी थोडंसं एक शॉर्टमध्ये आपण बघूया, की सिग्नेचर कशी असायला पाहिजे किंवा कशी नको. तर कशी नकोमध्ये तर एक येईल, की स्पीड सगळ्यात आधी बघितलं तर सिग्नेचरची स्पीड जी खूप फास्ट लिहितात, हो. जी लोकं फास्टमध्ये लिहत असतील, एकदम फटफट, फटफट हं. असतात अशी काही लोकं, तर त्यांच्यामध्ये पेशन्स नसतं. लाईफमध्ये ग्रोथ पण त्यांना खूप फास्ट मिळते. हं. पण जेव्हा गाडी ही खूप फास्टमध्ये जाते तर काय होतं? ती वायबल होते. हं. आणि ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट होतो. हो, होतो. हो. तर जितकी स्पीडमध्ये त्यांची ग्रोथ होते, हं. तितक्या स्पीडमध्ये ते थोडे खाली पण येतात. पण आता काम काय आहे? डिपेंड अगेन आता एखादा मुलगा आहे, की खूप स्लो आहे, लिहायला खूप स्लो आहे. मग अशा मुलांना तुम्ही सवय टाका, की फास्ट सिग्नेचर करायची. हं, तर हं, हं. त्याची ग्रोथ फास्ट होईल. सिग्नेचर ही अशी नाही आहे, की हीच परफेक्ट आहे. भरपूर वेगवेगळे ट्रेट्स आहेत. तुम्हाला काय पाहिजे आहे, त्याच्यावर ते डिपेंड करणार आहे, की तुम्हाला कशी करायची आहे. सिग्नेचरमध्ये आता स्पीड झालं, प्रेशर पण असतो. किती दाबून तुम्ही लिहिता आहात. हं. खूप दाबून लिहित असाल, तर तुम्ही खूप विचार करून काम करता. पण याचा अर्थ असा नाही आहे, की मग मी एकदम फास्ट लिहून सोडून देईन. तर एक नॉर्मल प्रेशर असायला पाहिजे. हं. नेक्स्ट काय आहे? सरळ पाहिजे, की वरती जाणारी पाहिजे, की खाली जाणारी पाहिजे? रतनजी टाटांजींची साइन बघितली असेल, तर ती स्ट्रेट आहे. म्हणजे काय तर एमवर स्ट्रेट आहे. मग आता हो. तुम्ही म्हणाल, "नाही, मग मी स्ट्रेटच करते." पण आपल्याला ग्रोथ हवी आहे. हं. रतनजी टाटांची ग्रोथ होती. बरोबर. ऑलरेडीच होती. हां. तर ते त्यांच्या एमवर फोकस करत होते. त्यामुळे त्यांची बरोबर स्ट्रेट जायची. आपल्याला थोडी वरती पाहिजे. आता हे बघा, वरती म्हणजे मग मला ग्रोथ पाहिजे, तर तुम्ही अबोव्ह 45 घेऊन जाणार. तर तुम्हाला मणक्याचा त्रास होईल, तुम्हाला मानेचा त्रास होईल, तुम्हाला कमरेचा त्रास होईल. याच्या मागे आता कोणी म्हणाल, "असं कधी होतं का?" तर त्यांना एक सांगेल, की याच्या मागे सायन्स आहे. हं. जेव्हा आपण वरती, मी म्हणेल, की वरती बघा. तुम्ही इतकं बघितलं तर तुम्हाला बरं वाटेल. याच्यापेक्षा वरती बघायला सांगा, त्रास होईल मग. त्रास होईल ना. हो. तसंच आहे ते, की किती वरती लिहिणार? तर तुम्हाला मानेचा त्रास होणार. आणि मी इथे सांगेल आपल्या व्ह्युअर्सला, जे अबोव्ह 45 करत असेल त्यांना मानेचा त्रास, मणक्याचा त्रास, कमरेचा त्रास असेलच, त्यांनी कमेंट करायचं आम्हाला. म्हणजे शुभम तुम्हाला आन्सर करेल, की खरंच आहे की नाही आहे. तर तुम्हाला खूप वरती नाही करायचं आहे. टिल 45 तर बिलकुल नाही. 15 टू 30 डिग्रीपर्यंत तुमची सिग्नेचर असायला हं, पाहिजे. हं, हं. सिग्नेचरमध्ये डॉट खूप इम्पॉर्टंट आहे. 1 डॉट देत आहेत, 2 देत आहेत, कुठे देत आहेत, द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. स्पेशली लेडीज इनिशियल लिहून डॉट करतात. तसं नको आहे. तुम्ही खूप कॉम्प्रोमाईज करतात मग. असं भरपूर काही आहे सिग्नेचरमध्ये. पण सिग्नेचर एक आपण एक म्हणूया आयडियल सिग्नेचर कशाला म्हणू शकतो? हो, हो. तर आयडियल सिग्नेचर म्हणजे तुम्ही तुमचं नाव लिहा, तुमचं सरनेम लिहा, त्याच्या खाली एक अंडरलाईन करायची आहे. हं. एक खूप मोठा मिथ आहे, की सिग्नेचर ही कॉम्प्लिकेटेड करायची म्हणजे तुमची सिग्नेचर कोणीही कॉपी करू शकत नाही. हं. मला सांगा कोणता मोठा व्यक्ती असा आहे, की ज्याची सिग्नेचर खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कळतच नाही? कोणीच नाही आहे. सचिन तेंडुलकरची सिग्नेचर बघा. एकदम लगेच कळते, की ही सचिन हो. आहे. एस आहे, हं. त्याला टी असा केलाय आणि तेंडुलकर पूर्ण लिहिलेलं आहे. हं. यांच्या सिग्नेचरबद्दल थोडंसं ॲनालिसिसबद्दल मी सांगेल, की फर्स्ट लेटर एसमध्ये लूप आलेला आहे. त्याच्यानंतर टी असा आहे. तुम्ही थोडंसं लावा म्हणजे येस, येस. लगेच कळेल. तर हा जो टी आहे कुठेही कट वगैरे नाही आहे. ड्रीमी आहे म्हणजे त्यांनी ड्रीम बघितलेत, की मला मोठं व्हायचंच आहे. त्याच्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली पाहिजे ती त्यांच्या पुढे सिग्नेचरमध्ये दिसते आणि तेंडुलकर लिहिलंय म्हणजे प्रोफेशन. सरनेम जो असतो आपला हा प्रोफेशन कळतो. तर त्यांनी त्यांचं प्रोफेशनलाच खूप इम्पोर्टन्स दिलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही बघाल, की सचिन तेंडुलकर आज
क्रिकेटचे काय आहेत, मास्टर ब्लास्टर. मास्टर, ब्लास्टर, राजा, महाराजा सगळं म्हणू शकतो आपण. तर लूप पण आहे, त्यांचा टी तसा आहे आणि त्यांची लाईन पण आहे. तर तेंडुलकर आणि एंड पण खूप सुरेख केलेला आहे आणि क्लिअर दिसतं त्यांचं सगळं काही. असं गिचिड-मिचिड नाही केलेलं, की कट नाही केलेलं आहे, हो. की गोल नाही केलेलं आहे. तर हे डोक्यातून काढून टाका सगळ्यात आधी, की सिग्नेचरमध्ये कट करायला पाहिजे. कट तर कधीच करायचं नाही. तुम्ही स्वतःलाच कट करतात. अशा लोकांची ऑपरेशन्स होतात. हम्म. वेवी तुम्ही लिहत असाल, टीची लाईन किंवा खाली असं वेवी लिहिणार, हॉस्पिटलायझेशन होणारच आहे. तर छोट्या-छोट्या गोष्टी आहेत अशा सिग्नेचरमध्ये. अजून कधी वेळ मिळाला तर आपण याच्यावर डिटेलमध्ये नक्कीच. बोलूया. पण हे शॉर्टमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला, की डॉट शक्यतो नको, सगळ्यांना सूट होत नाही. डॉट करू नका. अंडरलाईन एकच करायची आहे, 2 नको. एकच अंडरलाईन करायची आहे. तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहा, तुमचं सरनेम लिहा. कारण जितकी मोठी सिग्नेचर तितकी तुमची हेल्दी आणि लाँग लाईफ असते. कारण तेवढा वेळ पण जातो. बरोबर. जितकी शॉर्ट सिग्नेचर कराल, फक्त तुम्ही तुमचा इनिशियलच लिहिला. जसं माझं VSC इनिशियल होतं. मी ऑलवेज VSCच केलं. तर खूप कॉम्प्रोमाईज करेल मी. म्हणजे मी पण करेल, हसबंड पण करेल, फॅमिली पण तीच करणार आहे. आई पण माझी मग जर प्रोफेशनमध्ये असेल किंवा हाऊसवाईफ पण असेल, तरी तिच्या लाईफमध्ये हर्डल्स येतील. तर फक्त बऱ्याच जण काय म्हणतात, की नाही आम्ही जॉबमध्ये आहात, आम्हाला भरपूर सिग्नेचर कराव्या लागतात, तर आम्ही फक्त इनिशियल लिहितो. तर तुम्ही इनिशियल लिहिणार फक्त, तर तुमची ग्रोथ जशी पाहिजे तशी होणार नाही. आत्ता जरी तुम्हाला असं वाटत असेल, नाही माझी तर ग्रोथ आहे, मी तर 3च लेटर्स लिहितो किंवा फक्त इनिशियल एकच लिहितो तरी आहे. याच्यापेक्षा जास्त ग्रोथ होऊ शकते जर तुम्ही पूर्ण नाव लिहिलं तर. कारण तसं तुम्ही युनिव्हर्सला मेसेज देत आहेत. सिंगल लेटर म्हणजे मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. का तयार आहात? लिहा पूर्ण नाव. अमिताभ बच्चनजी लिहितात ना हो, पूर्ण. पूर्णच. नरेंद्र मोदीजी पूर्ण नाव लिहितात. तर लिहा. विराट कोहली बघा बरोबर. लिहितो. मग आता म्हणाल सचिन तेंडुलकर तर फक्त एस एस. आणि तेंडुलकर लिहितो. का? कारण त्यांनी प्रोफेशनला इम्पॉर्टन्स दिलेला आहे. प्रोफेशनवर फोकस केला आहे आणि प्रोफेशनमध्येच ग्रोथ केली. दिस इज द रिझन त्याच्या मागचं. बरोबर. आणि आतापर्यंतच्या पॉडकास्टमध्ये मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. एक गोष्ट मला अशी वाटते मॅम, की आता आपण ज्यावेळेस लग्न ठरवतो, हां. त्यावेळेस पत्रिका बघतो हां. आणि पत्रिकेमध्ये काही गुण जुळतात आणि त्यानंतर निर्णय घेतला जातो. हं, पण तुम्ही आत्ता बोलताना असा उल्लेख केला, की माझा अंक 8 आहे, तर हां. 5 वाल्यांशी माझं पटेल किंवा असा येस, बरेच येस, कॉम्बिनेशन्स असतील. येस, तर येस, या येस. न्यूमरोलॉजीचा वापर आपण तिकडे करू शकतो का? हां. आता लग्नाच्या वेळेस मी असं म्हणते, की फक्त न्यूमरॉलॉजी नाही बघायची आहे. त्यावेळेस तुम्हाला कुंडली बघायचीच आहे. इनफॅक्ट मी तर म्हणेल सिग्नेचर बघायला पाहिजे. कारण सिग्नेचरवरनं सिग्नेचर कधी खोटं बोलत नाही. तुमची डेट ऑफ बर्थ खोटं बोलू शकते. तुमचं बाकी गोष्टी खोटं बोलू शकतात. हो. सिग्नेचर तुम्ही लिहित आहात. तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरनं येतं. तर त्याच्यावरनं लगेच कळतं, की स्वभाव कसा असेल मुलीचा, मुलाचा आणि त्याच्यावरनं तुम्ही जुळवू शकता. हां, लग्न जुळवताना मात्र तुम्ही मी असं परत एकदा म्हणेल, की फक्त न्यूमरॉलॉजीवर राहू नका. ॲस्ट्रॉलॉजी तुम्ही बघायलाच पाहिजे. ओके. आणि बऱ्याचदा आपला हा विषय आपला बोलायचा राहिला. बऱ्याचदा लोकं काय करतात, की गाडीचा नंबर पण हां. न्यूमरोलॉजीने मॅच करायला बघतात येस, किंवा येस. त्याला पण किती महत्त्व आहे म्हणजे त्या खूप गोष्टीचं? नाही. हं. आहे. पण बऱ्याचदा असं होतं, की मलाही काही माझे क्लायंट्स म्हणा, आपले व्ह्युअर्स म्हणतात, की नाही आम्हाला फक्त व्हेइकल नंबर द्या. तर तुम्ही जर एक विचार करत असाल, की मी फक्त व्हेइकल नंबर चेंज करतो किंवा मी फक्त फ्लॅट नंबर चेंज करतो, तर मला त्याचा इफेक्ट मिळेल. असं नाही, इफेक्ट आहे. नो डाउट आहे. असं नाही, की नाही. जसा 8 नंबर हा व्हेइकल नंबरमध्ये नको. 8 व्हेइकलमध्ये असला तर तुमची गाडी ठोकणारच आहे. त्याचा छोटा-मोठा ॲक्सिडेंट होणारच होणार. म्हणजे पूर्ण 4 ह्याच्यामध्ये 8 नकोच 8 कुठेच. नंबर नको. म्हणजे 7185 असा शक्यतो नको. आहे आता तुमचा, तर तुमचा त्या गाडीचा छोटा-मोठा ॲक्सिडेंट झालेलाच असणार आहे. नसेल झाला तर तुम्ही स्वतःच ठोकून द्या त्याला. पण होणारच. नक्की होणार. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. पण तुम्ही म्हणाल नाही मग मी हाच नंबर घेते तर माझी ग्रोथ होईल. असं नाही आहे. त्याचा एक प्रत्येकाला मी म्हटलं लिमिटेशन्स आहेत. तसंच व्हेइकल नंबरला पण लिमिटेशन्स आहेत. तो तुमच्या मुलांवर घेतला तुम्ही तर उत्तम आहे, अजून चांगला आहे. तुमच्या प्रोफेशनप्रमाणे घेतला तर उत्तम आहे. पण तुम्हाला तेवढा वेळ नाही की तुम्ही इतकं जाणार, घेणार.
इतका वेळ नाहीये तर डेट चुके, जो मिळालेला आहे तो घ्या. बरोबर. त्याच्यामध्ये 8 आलं असेल, तर स्वतःच थोडंसं गाडीला डेंट वगैरे लावा. म्हणजे स्वतःच थोडंसं एखाद्या पिलरला हे करा, म्हणजे तो नलिफाय होऊन जातो. आणि शक्य झाल्यास चढता क्रमांक घ्यायला पाहिजे हं. व्हेइकल नंबरमध्ये. म्हणजे कसा तर 25, 29 किंवा 25 आणि 50 असा घेतला तुम्ही, तर जो 4 डिजिट असतो. हं. पूर्ण बघायची गरज नाही आहे. MH12 आहे, MH14 आहे की हां. MH22 आहे, ते काही बघायची गरज नाही आहे. आता बघा जसं सांगितलं जातं की 248 हा नंबर चांगला नाही आहे न्यूमरॉलॉजीमध्ये. बरेच न्यूमरॉलॉजिस्ट हो. सांगतात. पण अशी एक आपली कंट्री आहे, मला नाव आठवत नाही आहे. त्यांचा कोडच 248 आहे. हं. आपले महाराष्ट्रामध्येच जालना आहे, त्याचा 248 आहे. चांगलं आहे, जालन्यामधली लोकं चांगली आहेत ना, की कोणाला काही प्रॉब्लेम येत आहेत. पैसेवाले लोकं भरपूर आहेत जालन्यामध्ये. माझे काही क्लायंट्स आहेत, करोडपती आहेत. तर असं नाही आहे. हे काही मिथ्स आहेत, की जे कसं आहे या फील्डमध्ये, मी असं एक म्हणते ऑकल्ट फील्डमध्ये, ज्यांना वाईट वाटत असेल त्यांना सॉरी. पण खूप ना भीती निर्माण केलेली आहे. असं झालं तर असं होईल, तसं झालं तर तसं होईल. फिअर. फिअर, कारण माहिती आहे की डराओगे तो मिलेगा. तर भीती निर्माण लोकांना करायची करू द्या. तुम्ही घाबरू नका. हं. कोणताही नंबर किंवा कोणत्याही गोष्टीनी खूप तुमच्यावर इम्पॅक्ट होणार असं नाही आहे. जसं 248 बद्दल म्हटलं जातं, हो. 3 and 6 बद्दल, 8 नंबरबद्दल. 8 नंबरची माझी अशी काही क्लायंट आहेत जे अरबपती आहेत. करोडपती म्हणत नाहीये मी, अरबपती. 17 तारीख आहे त्यांची बर्थ डेट. त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळे 8 वाले आहेत. 17, 17, 26 सगळे 8 वाले आहेत. बट मी नाव घेऊ शकत नाही कारण खूप मोठी माणसं आहेत ती. अरबपती आहेत. वन ऑफ द एज्युकेशन फील्डमधले एकदम मोठी लोकं आहेत. तर असं नाहीये की 8 नंबर हा खराबच असणार आहे. हं. 248 हा खराबच असणार आहे. 3 and 6 बद्दल आहे. आता सचिन तेंडुलकर बद्दल आपण बोलू. त्याचा मुलांक 3 आहे, भाग्यांक 6 आहे. कुठे काही आहे प्रॉब्लेम? नाही आहे. मेहनत करा. मग याचा अर्थ असा आहे का, की मग आम्ही काहीच फॉलो करायला पाहिजे नाही? नाही. फॉलो करा, पण अंधश्रद्धा पाळू नका. हं. कर्म करावे लागणार आहे. आपल्या लाईफमध्ये ग्रोथ हवी आहे आपल्याला. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, हे आपल्याला सपोर्ट करतात. हं. जिथे मी 5 लाख कमावणार असणार आहे, तिथे मी 50 कमवेल, जर यांचा सपोर्ट घेतला तर. तुम्हाला वाटते मी लाईफमध्ये स्टक झालो आहे, ग्रोथ कुठेतरी थांबलेली आहे, तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला एक मार्ग मिळेल. बरोबर. जसं तुम्ही 2, 4, 8 किंवा 3 आणि 6चं सांगितलं. येस. तसं 9 असं म्हटलं तर फार लकी आहे. आपण हां. आपल्या ह्याच्यात पण बघतो संस्कृतीमध्ये, की नवरात्र किंवा 9 9. ग्रह. हो, हो, तर हो. 9चं असं काय महत्त्व आहे? जसा 9 हा बघितला तर मंगळ, आणि मंगळला हे केलेलं आहे, अलाइन केलेलं आहे हनुमानजी सोबत. हं. तर 9 कंप्लीट होतो. म्हणजे मंगळ तर आहेच. त्याच्यानंतर 9 म्हणजे पूर्ण म्हणजे एंडला आलेलं आहे ना, तुम्ही कंप्लीट झालेलं. जे काही आहेत, नवरात्री म्हणा, जसं तुम्ही नवदुर्गा म्हटलेलं आहे. तर आणि पण हे असं नाही आहे, की 9 नंबर हा खूपच लकीच असणार हो. आहे. पण मंगळ ग्रहाशी रिलेटेड आहे, हनुमानजीशी रिलेटेड आहे, एनर्जेटिक आहे, आणि ज्याच्या ॲक्शन टेकर असतात हे. हं, हं. आणि जे ॲक्शन टेकर असणार आहेत, ते लकीच असणार आहे. बरोबर. कारण मी प्रत्येक गोष्टीला हे प्रॅक्टिकली घेते, की असं नाही की त्याच्यामागे काहीतरी मायथॉलॉजी लावली आणि काहीतरी हं. काल्पनिक सांगितलं, नाही. तुम्ही ॲक्शन टेकर असणार आहात, तर तुम्ही लकी ठरणारच आहात. मग तुम्ही 8 वाले असू द्या की 9 वाले असू द्या. तुम्ही लकी असणारच आहे. 8 वाले जर डिसिप्लिन असतील, आळस करणार नाही, तर त्यांच्यापेक्षा लकी कोणीच नाही. बरोबर. आणि जर आपल्याला बिझनेस, जॉब, करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल, तर न्यूमरोलॉजीचं असं कुठली रेमेडी आहे का, जे सगळे करू शकतात आणि रिझल्ट्स आपल्याला मिळतील? अशी रेमेडी न्यूमरॉलॉजीमध्ये फक्त. हं. आता नाही न्यूमरॉलॉजीमध्ये किंवा इतर जरी सांगितले तरी चालेल. हां, कारण न्यूमरॉलॉजीमध्ये कसं असतं, की एकतर आपण मोबाईल नंबर चेंज करू शकतो हं. किंवा आपण नेममध्ये चेंज करू शकतो. तर सगळ्यांसाठी मी असा एक कोणता नंबर इथे सांगेल, तर मी आधीच सांगितलं, की 5 नंबर हा असा आहे, हो. की तो तुम्ही करू शकता. आणि दुसरा एक न्यूमरॉलॉजीप्रमाणे मी तुम्हाला एक रेमेडी सांगते, की तुम्ही एक पिवळा पेपर घ्या, चौकोन. हं. त्याच्यावरती ही फिंगर, ओके. ही कोणाची आहे? आपली गुरुची आहे. हं. हळद घ्यायचं आहे. हळद आणि कच्चं दूध मिक्स करायचं आहे आणि त्या चौकोन पेपरवर, जो मी घेतलेला आहे चौरस पेपर पिवळ्या कलरचा, त्याच्यावर त्या हळदीनेच
थोडं चंदन असलं तरी ते मिक्स करा, केसर असेल तरीही चालेल. तिन्ही गोष्टी मिक्स केल्या तरी चालतील. नसेल काही, फक्त हळद असेल तरी चालेल. हं. आणि त्या हळदीच्या ह्याच्याने त्याच्यावर 33 लिहा. ओके. 33. हं. हां, ती फोल्ड करायची आणि तुम्ही तुमच्या खिशामध्ये, ती जेबमध्ये, पर्समध्ये तुम्ही तो ठेवू शकता. आता हं. इथे मी काय केलेलं आहे, तर तुमचा गुरु स्ट्राँग केलेला आहे. जेव्हा गुरु स्ट्राँग होतो, गुरु जेव्हा सोबत असतो ना, तेव्हा देव पण आले तरी तुमची ग्रोथ नक्कीच आहे. तर ते गुरु स्ट्राँग केल्यामुळे आणि 33 2 वेळा केलेला आहे. 3 वेळा पण नाही, 1 वेळा पण नाही, 2 वेळा केलाय. त्याचा 6 आलेला आहे, तर शुक्र पण झालेला हं. आहे. तर गुरु पण स्ट्राँग करतोय, शुक्र पण स्ट्राँग करतो आहे आणि तो तुम्हाला तुमच्या खिशामध्ये ऑल्वेज ठेवायचा आहे. तर त्याच्याने तुम्हाला ग्रोथ नक्कीच मिळेल. आणि दुसरं ओव्हरऑल जर तुम्ही म्हणाल, हं. की ओव्हरऑल ग्रोथसाठी काय करायला पाहिजे, तर ओव्हरऑल ग्रोथसाठी तुम्ही विष्णूजींचं नामस्मरण आणि माता महालक्ष्मीचं नामस्मरण करायला पाहिजे. ओके. आता नामस्मरण असं आहे, की तुम्ही कधीही करू शकता. तुम्ही ड्राईव्ह करता आहात, तुम्ही फक्त बसलेले आहात, स्क्रोल करण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण नामस्मरण. करा, हं. की मीटिंग चालू आहे. जसं आता मी बोलतीये, तुम्ही बसला, तर तुमचं नामस्मरण सुरू असायला पाहिजे. तुम्ही बोलताय, मी ऐकतीये, तर माझं नामस्मरण सुरू असायला पाहिजे. तर जितकं जास्त नामस्मरण कराल देवाचं, हं. तितका तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होतो. तुमचे चक्रास बॅलन्स होतात आणि त्यामुळे जर ऑरा बॅलन्स असला, चक्रास बॅलन्स असले, ऑरा पॉझिटिव्ह असला, तर माइंड क्लॅरिटी येते. तर तुम्हाला मार्ग मिळत जातात, की नाही मला इथे काम करायचंय, मला इथे पैसे टाकायचे, मला यावेळेस रिअल इस्टेटमध्ये नाही टाकायचे आहेत, हं. मला सोन्यामध्ये पैसा टाकायचा. हे सगळ्या गोष्टी क्लॅरिटी येतात. म्हणजे आपण म्हणतो ना डिसिजन, करेक्ट डिसिजन तुम्ही घेणार आणि जेव्हा आपण करेक्ट डिसिजन घेतो, तर नुकसान होत नाही, ग्रोथ होते. बरोबर. आणि मॅम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा बाकी देशात किती अवेअरनेस आहे? जर आपण खूप आहे. बाकी देश जर पाहिले, UK, US जे डेव्हलप्ड कंट्रीज आहे, तर तिकडे या गोष्टींकडे कसं पाहिलं जातं? माझे क्लायंट्स UK, US, ऑस्ट्रेलिया, सिडनी, जर्मनी सगळीकडचे आहेत. फक्त नावं वेगळी आहेत. आपल्याला असं वाटतं, की बाकीच्या देशांमध्ये तर हे नाही आहे. हं, हं. मग ते कसे ग्रो करताहेत? तर असं नाही आहे. ते पण हे करताहेत. इनफॅक्ट मी असं म्हणेल, की आता ना आपण त्यांचं कल्चर घेतो आणि ते आपले कल्चर घेतायत. ते वास्तू बघताहेत. हो. आणि त्यांचा वास्तू वेगळा, आपला वास्तू वेगळा असं काही नाही आहे. सेम आहे वास्तू. तर ते वास्तू बघताहेत. ते मोबाईल नंबर माझ्याकडनं चेंज करून घेत आहेत. मी जे काही नामस्मरण त्यांना सांगते, मंत्रजाप सांगते, ते करताहेत. कलर्स ते तसे फॉलो करायला सुरुवात केलेली आहे. ब्लॅक कलर वेअर करणार नाही. कमीत कमी ब्लॅक यूज करतात, ज्यांना जसं सांगितलं जातं. हं, हं. तर हे आपल्या मनातलं आहे, की नाही तिकडची लोकं तसं करत नाही. कारण आपल्याला माहिती नाही आहे ना, की कोण काय-काय करते, कसं करत आहे. बरोबर. हां, आणि जसं मी प्रत्येक वेळेस म्हणते, की पूजा करा, पूजा करा. तर त्यांच्यासाठी त्यांची पूजा म्हणजे त्यांचं काम आहे. हं. तुम्ही तुमच्या कामामध्ये जर हे केलं, अप्स एंड डाउन्स केले, म्हणजे तुम्ही तुमची पूजाला अप्स एंड डाउन्स केले. ते त्यांचं कर्म 100% करतात. आपण इथे टाळाटाळ करतो. बरोबर. मॅम आणि एक शेवटचा प्रश्न. आता नवीन वर्ष चालू झालंय येस. 2026. तर हां. 2026चं काय प्रेडिक्शन तुम्ही सांगाल? एक ओव्हरऑल जनरल प्रेडिक्शन. ओव्हरऑल जनरल प्रेडिक्शन एक लेटरमध्ये, एका वर्डमध्ये म्हटलं हं. तर 2025 पेक्षा बेस्ट आहे 2026. का? तर 1 येतो आहे हो. आणि 1 म्हणजे राजा आहे. सगळ्यांना राजा बनवण्याचा प्रयत्न असणारच आहे 2026 मध्ये. परत एकदा सांगेल, कर्म छान करा आणि 2026 मध्ये सगळ्यांना एक काम करायचं आहे. श्रीरामांचा तुम्ही नामस्मरण करा किंवा लाल पेनाने लिहायला सुरुवात करा, राम, 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 राम. आणि टिल द एंड ऑफ द इयर तुमची जी काही विश आहे ती नक्की 100% कंप्लीट होईल. मी नेक्स्ट इयर परत येणार आहे, जेव्हा आम्ही 2027 साठी, त्यावेळेस आम्हाला सांगा की खरंच झालंय की नाही. तर यावर्षी सगळ्यांनी राम नामाचा नामस्मरण हे करायलाच पाहिजे. सोबत लाल पेन का? कारण लाल कलर हनुमानजींचा आहे. हं. तर यावर्षी त्यांनी एक करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे सूर्याचे दर्शन सगळ्यांनीच करायला पाहिजे. फक्त 8 नंबरवाल्यांसाठी हा वर्ष थोडा ओके जाणार जर त्यांनी मेहनत नाही घेतली तर. म्हणजे मेहनत घेणं गरजेचं आहे मला. गरजेचं आहे आणि डिसिप्लिनमध्ये जे तुम्ही आहातच एकदम पंक्च्युअल. येस.
थँक्यू मॅम. तुम्ही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत आणि येस. सगळ्यांना समजतील अशा पद्धतीने मला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात. थँक त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू तुम्ही जे विजन आणि मिशन घेऊन चाललेलं आहात ते खरोखरच ॲप्रिशिएबल आहे. म्हणजे जो फिअर समाजामध्ये लोक येस. पसरत आहेत त्याच्या विरुद्ध येस. लढण्याचं काम तुम्ही करत आहात. येस. पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात आणि तुमचं नॉलेज आमच्या समोर मांडलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो सो मच. मच. तुम्हाला येस. थँक्यू. छान वाटलं बोलून. थँक्यू. येस.